नमस्कार. न्यूज डंकामध्ये मी महेश विचारे आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि आमदार रोहित पवार यांनी नुकताच छावा चित्रपट पाहिला. म्हणजे त्यांनी स्वतः एक्सवर या संदर्भात पोस्ट केली आणि आपल्याला चित्रपट कसा वाटला या संदर्भात त्यांनी थोडंसं त्याविषयीची समीक्षा केलेली आहे. आणि त्याच्यात बोलत असताना त्यांनी म्हटलेलं आहे की हा चित्रपट जो आहे त्याच्या माध्यमातून छत्रपती संभाजी महाराजांचं उत्तुंग व्यक्तिमत्व, त्यांचा असीम त्याग, त्यांचं बलिदान, त्यांचं कर्तृत्व, हे सगळे जे गुण आहेत हे सगळे समोर येतात आणि त्यातून ते त्या सगळ्या व्यक्तिमत्वामुळे प्रभावित झालेले आहेत असं त्यातून सांगतात. आणि त्याशिवाय त्यांच्याच पक्षाचे खासदार अमोल कोल्हे यांच्याविषयी सुद्धा सांगतात, कारण अमोल कोल्हेंनी सुद्धा एका सिरियलमध्ये संभाजी महाराजांची भूमिका केलेली आहे. त्यामुळे त्यांनी आणि विकी कौशल अशा दोघांनी कसा उत्तम अभिनय केला, संभाजी महाराज कसे उत्तम साकारले याविषयी ते सांगतात. आणि एकूणच संभाजी महाराजांच्या व्यक्तिमत्वामुळे आपण प्रभावित झालेलो आहोत हेही सांगतात. पण ते सांगत असताना ते स्वतः राजकारणी असल्यामुळे स्वाभाविकच त्याच्यामध्ये राजकारण घुसडण्याचा प्रयत्न त्यांनी केला. आणि त्याच्यात मग छत्रपती संभाजी महाराजांचे ज्या पद्धतीने हाल करण्यात आले, ज्या पद्धतीने अनन्वित छळ करण्यात आला, हा सगळा छळ जो आहे तो कशामुळे झाला तर मनुस्मृतीमुळे झाला. मनुस्मृतीविषयी त्याची माहिती जी आहे ती कोणी औरंगजेबाला दिली हा प्रश्न त्यांना पडलेला आहे. म्हणजे हा चित्रपट बघत असताना जेव्हा प्रसंग येतो शेवटी त्यावेळेला ते चित्रपट बघत होते किंवा मनुस्मृतीची आठवण काढत होते हे नक्की माहिती नाही. पण ते बघत असताना नक्कीच त्यांच्या मनामध्ये मनुस्मृतीचा प्रश्न आला असणार, त्याशिवाय त्यांनी लिहिलेलं नाही. आणि त्यातून त्यांनी म्हटले की असा अनन्वित छळ, असे हाल करून एखाद्याला मारणं हे मनुस्मृतीमध्ये आहे आणि त्यातून ती माहिती जी आहे ती कोणीतरी औरंगजेबाकडे पोचवली हा सांगण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. याच्यातून त्यांनी जे काही चित्रपट बघितलं त्याचा हा शेवट त्यांनी अशा पद्धतीने केलेला आहे त्याची समीक्षा करताना. आता मुळातच औरंगजेबाने ज्या पद्धतीने क्रूरपणे मारलं संभाजी महाराजांना त्याविषयी ते काय बोलत नाहीत किंवा त्यामुळे आपण दुःखी झालो, त्यामुळे यातना झाल्या, याविषयी ते बोलत नाहीत. त्याच्यात त्यांनी अचानक मनुस्मृतीचा संबंध जोडलेला आहे. आणि ते करून त्यांनी एक प्रकारे संभाजी महाराजांचं जे सुरुवातीच्या परिच्छेदात त्यांनी असीम त्याग, बलिदान याविषयी लिहिलं आहे त्यावर पूर्णपणे बोळा फिरवून टाकला. म्हणजे एका बाजूला म्हणायचं की संभाजी महाराजांचा त्याग, असीम बलिदान याविषयी मला आदर वाटतो, पण मी प्रभावित होतो. पण हे सगळं कशामुळे झालं तर मनुस्मृतीमुळे औरंगजेबाला कळलं हे म्हणत त्यांनी एक प्रकारे संभाजी महाराजांविषयीचा जो काही प्रभाव होता तो सगळा घालवून टाकला आणि सगळं लक्ष मनुस्मृतीकडे वेधलं. आजकाल काय झालेलं आहे की छावा चित्रपट आल्यापासून अनेकांना त्यातलं संभाजी महाराजांचं कर्तृत्व, त्यांचं जे व्यक्तिमत्व होतं, त्यांचं बलिदान होतं याविषयी बोलण्यापेक्षा त्यात ब्राह्मणाला कसं घुसडता येईल, त्यात मनुस्मृतीला कसं घुसडता येईल, त्यात मनुवाद हा शब्द कसा टाकता येऊ शकतो, त्यातून सगळं कसं त्याचं वाटोळं करता येईल त्या सगळ्या विषयाचं, याच्यात जास्त रस असतो. आणि आजकाल सगळ्या सोशल मीडियावर हेच चाललेलं आहे. कोणालाही संभाजी महाराजांबद्दल अजिबात आदर नाही. तोंडी लावण्यापुरतं, चवीपुरतं संभाजी महाराज कसे ग्रेट होते म्हणायचे, पण मुळात विषय कशाकडे आणायचे तर त्याच्यात कसा ब्राह्मण होता, ती कशी ब्राह्मणवादी वृत्ती होती त्यांना पकडून देणारी, हे सगळं सांगायचे आणि त्याच्यातच वेळ घालवायचा आहे. मुळातच याच्यात काही तथ्य नाही हे सगळ्यांना माहिती आहे, पण तथ्य कोणाला ह्यांनाही जाणून घ्यायचं नाही आहे. रोहित पवारांनी तथ्याशी काही देणं घेणं नाही. सोशल मीडियावर काहीतरी येतं आहे ना आणि ते मनुवादी, मनुस्मृती विरोधी किंवा ब्राह्मण विरोधी आहे ना, मग झालं, मग बाकी काय करायचं अजून. मग संभाजी महाराजांचं सांगायला फक्त आपलं कर्तृत्व चांगलं होतं, ते मोठे व्यक्तिमत्व होतं, माझ्यावर प्रभाव पडला वगैरे सांगायला असतं, ते महत्त्वाचं नाही आहे. पण महत्त्वाचं आहे मनुस्मृती. म्हणजे जणू काय औरंगजेब हा संतच होता, तो इतका लाघवीपणे सगळ्यांशी बोलायचा, भजनं करायचा, त्याच्यामुळे संपूर्ण देशातले वेगवेगळे प्रांतातले जे राजे महाराजे जे कोणी होते ते सगळे त्याच्या चरणी जे आहेत ते लीन झाले.
पायाजवळ त्यांनी लोळणच घेतली सगळ्यांनी, की तुमचंही व्यक्तिमत्व पाहून आम्हाला तुमच्याशी लढावंच वाटत नाही. आणि असं करत करत तो सगळा भारत देश जिंकत म्हणजे मनाने जिंकत, त्याला काय तलवारसुद्धा बाहेर काढावी लागली नाही, इतका प्रेमळ व्यक्तिमत्व औरंगजेब होता. आणि इथे महाराष्ट्रात आल्यानंतर तो 27 वर्ष राहिला. मग इकडच्या संत परंपरेमध्ये तो एकजीव झाला, एकरूप झाला असंच म्हणायचं असेल रोहित पवारांना. मग त्याला कोणीतरी संभाजी महाराज काय ऐकत नाहीत म्हटल्यावर त्यांना कसं आता रोखायचं असा विचारायला प्रश्न पडला. मग कोणीतरी आपल्यातल्या फितूर व्यक्तीने ती मनुस्मृती आणून दिली. याच्यात लिहिले त्या पद्धतीने संभाजी महाराजांना धडा शिकवा. मग कसा बसा त्याच्या मनात नसतानाही त्याला ती मनुस्मृती वाचून त्यातल्या शिक्षा ज्या आहेत, ज्या काही रोहित पवारांनी वाचलेल्या आहेत, त्या शिक्षा त्यांना द्याव्या लागल्या. नाहीतर औरंगजेबाला ह्या मनामध्ये अजिबात नव्हतं असं काय करायचं. महाराष्ट्रातले सगळे लोक, सगळे नेते जणू काही औरंगजेबाचं व्यक्तिमत्व बघून त्यांच्या चरणी लीनच झालेले होते. संभाजी महाराज काय ते होत नव्हते, त्यामुळे करावं लागलं त्याला. असा निष्कर्ष रोहित पवारांनी काढलेला आहे. म्हणजे औरंगजेब बादशाह झाल्यापासून त्याने जे काही भारतामध्ये प्रांत जिंकले वेगवेगळे, ते सगळे प्रेमाच्या जोरावर जिंकले. समोरच्याने तलवार काढली तरच तो तलवार काढत असे, बाकी त्याला काही तलवारीशी काही देणं घेणं नव्हतं. असंही व्यक्तिमत्व होतं. हेच जणू काही सांगण्याचा प्रयत्न असला पाहिजे रोहित पवारांचा. कारण नाहीतर त्यांनी संभाजी महाराजांचं कर्तृत्व याविषयी काहीतरी बोलले असते. त्यांना झालेले यातना, त्यांना झालेलं दुःख, त्यांची झालेली फसवणूक याविषयी काहीतरी त्यांनी बोलले असते. ते सहानुभूती त्याविषयी दाखवली असती. डोळ्यातून अश्रू आले असं तरी म्हणाले असते, पण तसं काही बोलले नाहीत. पण त्यापेक्षा तो अभिनेता अंकुश चौधरी आहे तो बरा. तो अभिनेता असला तरी त्याने छावा चित्रपट पाहिल्यानंतर आपण पुरोगामी असल्याचा अभिनय नाही केला. त्याने सांगितलं की मी चित्रपट बघितल्यानंतर मला ज्या काही संभाजी महाराजांना वेदना देण्यात आल्या, ज्या पद्धतीने त्यांना मारण्यात आलं, यामुळे माझं हृदय हेलावून गेलं, डोळ्यातून अश्रू आले. जय भवानी, जय शिवाजी अशा पद्धतीच्या घोषणा द्याव्यात थिएटरमध्ये असं वाटून गेलं, असं तो म्हणतोय. पण असं रोहित पवारांना काहीच वाटलं नाही. त्यांनी चित्रपट पाहिला आणि त्यांना पहिला जे काही क्लिक झालं असेल ते म्हणजे मनुस्मृती. मग लिहिताना आपलं संभाजी महाराजांना थोडं क्रेडिट द्यावं म्हणून त्यांनी पहिल्या परिच्छेदात आपलं त्यांचं कर्तृत्व, त्यांचं नेतृत्व याविषयी लिहिलेलं आहे. पण खरं त्यांना त्यावर बोळा फिरवायचा होता कशाच्या साहाय्याने, तर मनुस्मृतीच्या साहाय्याने. म्हणजे औरंगजेब कुठेही दोषी नव्हता. दोषी कोण होतं तर मनुस्मृती दोषी होती. जे कोणी आज फितुरांची चर्चा करतायत त्यात दोषी कोण होतं तर फक्त ब्राह्मण होते. मराठे सगळे संभाजी महाराजांच्या बाजूनेच होते. तरी देखील संभाजी महाराजांना पकडलं गेलं, कारण ब्राह्मण कोणतरी फितूर होता, एक माणूस होता, त्याच्यामुळे संभाजी महाराज पकडले गेले. नाहीतर सगळे मराठे संभाजी महाराजांच्या सोबतच होते. असाच काही जण इतिहास रोजच्या रोज सांगतायत. त्यांना त्याच्यात इंटरेस्ट आहे. असा खोटा, तथ्यहीन, तर्कहीन असा इतिहास सांगायचा, एक नरेटिव्ह तयार करायचं. का तर औरंगजेबाला वाचवता यावं. औरंगजेब काय दुष्ट नव्हता, क्रूर नव्हता. तो चांगला संत, सुफी संत होता. वाईट होते ते त्यातली मनुस्मृती वाईट होती. मनुवादीय वाईट असतात. हा इतिहास सांगण्याचा प्रयत्न, त्याचा आटापिटा जो आहे तो सध्या चाललेला आहे अनेक लोकांचा. त्याचाच प्रकार म्हणजे रोहित पवारांचं हे सगळं जे काही समीक्षा त्यांनी केलेली आहे चित्रपटाची, ती त्याचाच एक नमुना आहे, बाकी काही नाही. त्यांच्या तुलनेमध्ये हा अंकुश चौधरी हा बरा म्हणायला पाहिजे, कारण त्याने खरं खरं जी भावना आहे चित्रपटाबद्दलची ती सांगितली. रोहित पवारांनी मात्र सुरुवातीला ती भावना सांगितली, पण नंतर खरी भावना त्यांची जी होती ती मनुस्मृतीच्या आड सांगितली. मनुस्मृती कशी दोषी आहे ते सांगायचा प्रयत्न त्यांनी केला. तुम्हाला या संदर्भात रोहित पवारांची जी भूमिका आहे त्याविषयी काय वाटतं हे जरूर कळवा. आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा
आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.